तर बघू शकता हे युरियाचं पोत आहे आणि ह्याला आपण असं बनियांसारखं फाडले आणि हे बघा आता हे मी अडकवले शोल्डरला आणि इथे या पोटामध्ये त्या पोत्याच्या युरियाच्या हे आपण इथे राख भरली. आता ही इझिली आपण टाकू शकू. तर कशी टाकायची ती पण दाखवत तुम्हाला. एका हाताने आपण म्हणजे हे अडकवल्यामुळे आपल्याला व्यवस्थित टाकता येतं. आता हे बघा ह्याच्यातला आपण युरिया घ्यायची आणि हा आपला इथं लसूण आहे. तर ह्याच्यामध्ये लसणामध्ये आपण असं टाकायचं आहे. आता लसूण आपला चांगला पोचला जाणार आहे. आपण उलट्या दिशेने टाकतोय त्यामुळे आपल्याकडेच येतंय. त्या साईडने आपण चालू करू. आपला लसूण बघा इथून स्टार्ट आहे. तर हे मगाशी असं उलटं उडत होतं ना त्यामुळे मी ह्या साईडला आले बघा. आता हे लसणाला चांगलं राखवणार आहे. शेळ्यांसाठी जो चारा आणलेला असतो ना आणि सुवाबळीचा ते कुट्टी मशीन बंद आहे. तर लाकडं पडतात मग त्याची जाळे होतं आणि त्याची राख तयार झाली. ती राख बघा आपण आपल्या लसणाला टाकतोय. तर मस्त आपले दोन्ही पण कामं होत आहेत. लसूण पण चांगला पोसला जातोय आणि काड्या पण आपल्या चाटलेल्या नष्ट होत आहेत. कसं आलं लसूण नक्की सांगा. तर आता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.